राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, पाछे फिर पछताओगे, प्राण जाही जब छूट. संत कबीरांनी 15व्या शतकात गायलेला हा दोहा आजही कित्येक रामभक्तांना नामस्मरणाची प्रेरणा देणारा ठरतो. पण 7 जून पासून माध्यमांमध्ये हा दोहा एका वेगळ्या कारणावरून गाजतोय. अयोध्येतल्या राम मंदिरात लोकांनी केलेल्या दानाची लूट झाल्याचे आरोप झाले. FIR दाखल झाली, SIT स्थापन झाली. या तपासात रोख रकमेचे रेकॉर्ड्स, कॅश रूम मधील सिक्युरिटी, दागिन्यांचे रेकॉर्ड्स, वस्तूंचे ऑडिट्स, प्रशासनातल्या नियुक्त्या या सगळ्यात मोठी अनियमितता समोर आली. या लूट प्रकरणात एकूण 150 आरोपींची नावं समोर आली. 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं ताब्यात घेण्यात आलं. ही आकडेवारी अजून जास्त वाढणार असं बोललं जात आहे. सोबतच मोदींचे निकटवर्तीय मानले जाणारे नृपेंद्र मिश्र यांनी मंदिरात लूट झाली हे शब्द वापरल्यानं गैरव्यवहार झाला हे नक्की झालं. पण यात आरोप झालेलं एक धक्कादायक नाव म्हणजे राम मंदिर निर्माणासाठी पूर्ण आयुष्य घालवणारे राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय. राम मंदिरात झालेला गैरव्यवहार नेमका काय आहे, SITच्या तपासात आतापर्यंत काय काय समोर आलंय, या प्रकरणातले आरोपी कशा पद्धतीनं पैसे आणि दागिने लंपास करायचे आणि चंपत राय यांच्या अडचणी का वाढल्या आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 7 जूनला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी Xवर पोस्ट करत राम मंदिरातल्या देणगीत मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप केला. मग ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी समोर येत नियमित ऑडिट सुरू असून ही नेहमीची प्रक्रिया असल्याचं सांगितलं. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानं स्थापन झालेल्या SITने 6 दिवस केलेल्या कसून तपासानंतर 20 पानांचा अहवाल मंगळवारी राज्य सरकारला सादर केला, ज्यात अनेक धक्कादायक गोष्टी आल्याचं बोललं जात आहे. या तपासात 150 नावं समोर आली असली तरी अनुकल्प मिश्र, लवकुश मिश्र, राजेश पाठक, रामशंकर उर्फ टिन्नू यादव, KD तिवारी, मनीष यादव, करुणेश, ऋतिक सिंह, श्रीवास्तव आणि मौर्य या लोकांची प्रचंड चर्चा आहे. राम मंदिर ट्रस्टने त्यांना देणगी स्वरूपात आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचे नियोजन करणं या कामासाठी निवडलं होतं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार राम मंदिरात दर दिवशी 1 कोटी रुपयांची देणगी येते. रोख स्वरूपात आलेली ही देणगी ट्रस्टच्या नावाने स्थापन झालेल्या बँक खात्यात जमा होते. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर ही जबाबदारी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या 2 बँकांकडे दिली गेली. दानपेटीपासून ते बँक खात्यापर्यंत पैसा आणण्याचं काम याच बँकांकडे होतं. पण बँकांनी या कामासाठी एका तिसऱ्याच कंपनीला टेंडर दिलं होतं. त्यानुसार 14,000 पगारावर नेमण्यात आलेले 36 कर्मचारी दानपेटीतून पैसे सिक्युरिटी गार्ड्स असलेल्या आणि CCTV लावलेल्या एका सुरक्षित खोलीत नेतात. या खोलीत नोटा वेगवेगळ्या करून त्यांची बंडलं बनवली जातात. नंतर ही बंडलं TCS कंपनीने हायर केलेल्या 14 ऑडिटरकडे जातात. नंतर हे 14 जण पैसे बँकेत जमा करतात. सगळा कारभार CCTVच्या अंडर असल्यानं एकही नोट खोलीच्या बाहेर चुकीच्या पद्धतीने जात नाही. काम करणारे 36 कर्मचारी नोटा खिशात घालून नेऊ नये यासाठी त्यांना बिना खिशाचे कपडे घालूनच पैसे मोजण्यासाठी खोलीत पाठवले जातं. पण SITच्या चौकशीमध्ये वेगळीच परिस्थिती समोर आल्याचं बोललं जातंय. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार पैसे मोजण्याच्या खोलीमध्ये पैसे गायब करण्याचा स्कोप नव्हता. पण 36 कर्मचाऱ्यांपैकी टिन्नू यादव आणि बाकी आरोपींनी त्यावर इलाज शोधला. टिन्नू आणि त्याचे साथीदार एका किमतीच्या नोटांच्या 10 गड्ड्या एकत्र करून त्यात 11वी गड्डी खोचायचे आणि ते TCSच्या ऑडिटर्सकडे द्यायचे. नंतर हे ऑडिटर्स त्या 11व्या गड्डीची नोंद न करता ते पैसे बँकेत भरण्याच्या नावाने सुरक्षित असलेल्या खोलीच्या बाहेर न्यायचे. हे कर्मचारी बाहेर गेल्यावर टिन्नू किंवा त्याचे साथीदारही बाहेर जायचे. नंतर TCS कर्मचारी आणि टिन्नू यादवचे साथीदार मंदिर परिसरातल्याच बाथरूममध्ये किंवा CCTV कॅमेरा नसलेल्या भागात जाऊन ती 11वी गड्डी खिशात घालून बाहेर पडायचे. हा प्रकार रोजच चालायचा असंही बोललं जातंय. सोन्या चांदीचे हार, दागिने, हिरे अशा वस्तूंच्या बाबतीतही असाच प्रकार व्हायचा. भाविक मौल्यवान वस्तू मंदिराच्या गाभाऱ्यात दान करायचे. त्यानंतर टिन्नू यादव ती वस्तू त्या सुरक्षित खोलीमध्ये न्यायचा. पण तिथे गेल्यावर त्या वस्तूची नोंद न करताच ती वितळवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या बाहेर न्यायचा आणि ती विकून त्याचं रूपांतर पैशात करायचा. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार 36 कामगारांपैकी टिन्नू यादव, त्याचे साथीदार आणि TCSने नेमलेले कर्मचारी देणगीमध्ये लूट करत असल्याचं त्याच खोलीत काम करणाऱ्या बाकी कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायचं. त्यापैकी एक असलेल्या महिपाल यांनी माध्यमांना सांगितलं की ही माहिती मी मंदिर प्रशासनातल्या लोकांना सांगून समोर आणण्याचा प्रयत्न केला, पण मलाच कामावरून काढून टाकण्यात आलं. SITच्या तपासात
टिन्नू यादव, त्याचे साथीदार आणि TCSने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनीच घोळ घातल्याचं समोर आलंय. तपासादरम्यान टिन्नूच्या घरात लाखो रुपये कॅश, करोडोंच्या सोन्याच्या विटा, महागडे आयफोन सापडले. त्याच्याकडे 50 कोटींच्या वर संपत्ती असल्याचं समोर आलंय. याशिवाय त्याचा पुतण्या अनिश यादवच्या घरी 36 लाख, लवकुश मिश्रच्या घरी शेणाच्या ढिगाऱ्या खालून 10 लाख असे एकूण 2 कोटी रुपये जमा करण्यात आले. आतापर्यंत लवकुश मिश्र, टिन्नू यादव, अनुकल्प मिश्र, अवनीश करुणेश यांना अटक करण्यात आली, तर सोमेश आनंद आणि बलराम यादव हे 2 आरोपी फरार आहेत. पण या सगळ्यात राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्र, परिसराचे मुख्य व्यवस्थापक गोपाल राव, बँकेचे निवृत्त अधिकारी सुभाष श्रीवास्तव, राजेश पाठक, मयंक, शिवम पांडे आणि आशिष दुबे या व्यक्तींची तासनतास चौकशी करण्यात आली. ज्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती चंपत राय यांच्या चौकशीची. प्रकरण समोर आल्यापासूनच चंपत राय यांच्यावर आरोप सुरू आहेत. देणगीतल्या लुटी संदर्भात नाव समोर आल्यानंतर सरचिटणीस पदाचा राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याच्या चर्चा आहेत. धर्मसेनेचे अध्यक्ष संतोष दुबे यांनी चंपत राय हे एवढ्या महागड्या घरात कसे राहतात, त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली याबद्दल संशय व्यक्त केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्यावर टीका केली. पण चंपत राय टीकेचे धनी होण्यामागचं कारण ठरलंय तो म्हणजे रामशंकर उर्फ टिन्नू यादव. हा टिन्नू यादव हाच या देणगीच्या घोटाळ्यातला मास्टरमाइंड असल्याचं बोलले जाते. टिन्नू यादवचे वडील अयोध्येच्या घाटावर चहा विकायचे, तर तो अयोध्या शहरात रिक्षा चालवायचं काम करायचा. नंतर तो चंपत राय यांच्या जवळचा बनला, त्यांचा खासगी ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. चंपत राय सरचिटणीस झाले, ज्यानंतर त्यांनीच आपला विश्वासू टिन्नू यादवला देणगी मोजण्याच्या कामासाठी नेमण्याची शिफारस केली. मग त्याला या कामासाठी निवडण्यात आलं, पण काहीच दिवसात त्यानं मंदिराच्या पूर्ण व्यवस्थापनावर पकड मिळवली. आता समोर आलेल्या घोटाळ्यातही तोच मास्टरमाइंड असल्याचे आरोप होत असल्यानं त्याला मंदिर प्रशासनात घेण्याची शिफारस करणाऱ्या चंपत राय यांच्यावरही टीका होतीये. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार SITच्या तपासात आढळून आलंय की राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्र आणि परिसराचे मुख्य व्यवस्थापक गोपाल राव यांच्या पुतण्या आणि नातेवाईकांनी राम मंदिरात देणगी मोजण्यापासून ते मंदिराच्या एकूण मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. SITच्या चौकशीत मंदिराचं बांधकाम आणि जमीन अधिग्रहणाच्या वेळेस फसवणूक झाल्याचं समोर आलंय. यामध्ये चंदन राय याचं नाव समोर आलंय. ते चंपत राय यांचा पुतण्या आहे. या रिपोर्टनुसार अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी जेव्हा जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा चंदन राय या कामात सक्रिय झाला होता. धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत तो राम घाटावरच्या एका भाड्याच्या घरात राहत होता. आता त्यानं अयोध्येतील महागडी जमीन खरेदी केली आहे आणि तसंच हरिद्वार मध्येही एक हॉटेल उभारलंय. खरं तर राम मंदिराच्या विस्तारासाठी 107 एकर जमिनीची आवश्यकता होती. यासाठी राम मंदिर ट्रस्टनं 5 वर्षांच्या काळात राम जन्मभूमीपासून 500 मीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शासकीय दरापेक्षा तब्बल 17 पट अधिक दरानं जमीन खरेदी केली. यातली बहुतेक जमीन सरकारची मालकी असलेली बिगर शेती जमीन होती. अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी विक्री करता येत नाही, पण तो व्यवहार झाला. या प्रक्रियेत चंदन राय यानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता SITनं तपासासाठी जमीन खरेदीशी संबंधित सर्व कागदपत्र जप्त केली आहे. बातम्यांनुसार SITने चंपत राय यांची बऱ्याच वेळा चौकशी केली. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव भूपेंद्र मिश्र यांनी माध्यमांशी बोलताना मंदिराच्या बांधकामापासूनच देणगीत फेरफार होत असल्याचं सांगितलं. या प्रकाराला त्यांनी लूट म्हणलं. या गंभीर प्रकरणात त्यांनी चंपत राय यांच्यावर थेट आरोप केले नसले तरीही त्यांनी प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात मोठी चूक झाल्याचं सांगितलं. आतापर्यंत झालेल्या तपासात तरी 200 कोटींचा आकडा समोर आला असला तरी दररोज होणाऱ्या दानाच्या अंदाजित किमतीमध्ये, बँकेत जमा होणाऱ्या रकमांमध्ये आणि गहाळ दागिन्यांच्या संख्येमुळे हा आकडा खूप जास्त वाढू शकतो असं बोललं जात आहे. त्यात SITने आपल्या अहवालात ट्रस्टची पुनर्रचना करण्याची, FIR नोंदवण्याची आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याची CEO म्हणून नेमणूक करण्याची शिफारस केली आहे. सविस्तर तपासासाठी SITने अधिकचा वेळ मागितलाय. सोबतच मागच्या 5 वर्षांच्या देणग्यांचं ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे. मुळात श्रीराम मंदिर हे जगभरातल्या भाविकांच्या आस्थेचं केंद्र असल्यानं इथे झालेल्या या गैरव्यवहाराबद्दल भाविकांमधून रोष व्यक्त होतोय. या गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी भाजपचे नेते आग्रही असल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान मोदींचंही यावर विशेष लक्ष आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधून विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यावरच हे प्रकरण समोर आल्यानं योगी आदित्यनाथ यांचं टेन्शन वाढलंय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या गैरव्यवहाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.